सममूल्य अपूर्णांक. चला, सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय ते पाहू. हे पहा, मी या आयताचे 2 समान भाग केले आहेत. एक भाग रंगवला आहे. म्हणून हा भाग अपूर्णांकाच्या रूपात कसा लिहिता येईल? मी लिहीन 1/2. आता येथे तेवढाच दुसरा एक आयत आहे, पण त्याचे 4 समान भाग केले आहेत आणि 2 रंगवले आहेत. मग आता मला कसे हे लिहिता येईल? 2/4. आता इथे पुन्हा तेवढाच एक आयत आहे, पण त्याचे आता 8 समान भाग केले आहेत आणि 4 भाग रंगवले आहेत. आता मला रंगवलेले भाग अपूर्णांकामध्ये लिहिता येतील, जसे 4/8. तर इथे आपल्याला काय दिसत आहे? या तीनही आयतांमध्ये रंगवलेले भाग अगदी एकसारखे आहेत. याचा अर्थ मी तिघांचेही समान भाग रंगवले आहेत. मग मी 2 भागांमधला एक रंगवलेला असो की 4 भाग करून त्यातले 2 रंगवलेले असोत, किंवा 8 भाग करून 4 भाग रंगवलेले असोत, शेवटी सर्व ठिकाणी मी समान भाग रंगवलेले आहेत. म्हणून मला असे म्हणता येईल की 1/2 हे 2/4 सारखेच आहे आणि 4/8 सारखेही आहे. म्हणून अशा अपूर्णांकांना सममूल्य अपूर्णांक म्हणतात. चला, दुसरे एक उदाहरण पाहूया. 1/3 म्हणजेच 2/6 हे 3/9 इतकेच आहे. याचा अर्थ असा की समजा माझ्याकडे एक सफरचंद आहे आणि त्याचे मी 3 समान भाग केले आणि त्यातला एक भाग खाल्ला. मी तेवढाच भाग खाल्लेला असेल जेवढा मी 6 फोडींपैकी 2 खाल्ल्या असत्या किंवा 9 फोडींमधल्या 3 खाल्ल्या असत्या. आता इथे आणखी एक उदाहरण आहे. 2/5 हे 4/10 बरोबरच आहेत. आता प्रश्न असा आहे की आपल्याकडे असा कोणताच मार्ग नाही का जो वापरून आपण दिलेल्या अपूर्णांकातून त्याच्याशी सममूल्य अपूर्णांक काढू शकू? होय, इथे 1/2 किंवा अर्धा बघा. मी अंश आणि छेदाला एकाच संख्येने गुणत आहे. जसे 2 ने गुणल्यावर मला मिळाले 2/4, जे 1/2ला सममूल्य आहेत. आणि अशा रीतीने नव्या अंश आणि छेदाला पुन्हा 2 ने गुणले तर तुम्हाला मिळतील 4/8. याचा अर्थ असा आहे, आपण जर एखाद्या अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने गुणले तर आपल्याला त्या संख्येचा सममूल्य अपूर्णांक मिळतो. आता इथे आणखी एक उदाहरण आहे. जसे 1/3. आता 2 ने गुणल्यावर 2/6 मिळेल. मी इथे 2 घेतले आहेत, पण तुम्ही कोणत्याही संख्येने गुणू शकता. जसे मी 10 ने 1/3च्या अंशाला आणि छेदाला गुणले तर मला मिळाले 10/30, जो 1/3चा सममूल्य अपूर्णांक आहे. म्हणून येथे आपण शिकलो, आपण जर एखाद्या अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने गुणले तर आपल्याला सममूल्य अपूर्णांक मिळतो. आता हेच भागाकारातून कसे होईल? मला अंश आणि छेदाला एकाच संख्येने भागता येईल का? चला पाहूयात. जसे 4/10 आहे. मी इथे अंशाला आणि छेदाला दोन्हीला 2 ने भागू शकते आणि मग मला मिळेल 2/5. हा 4/10ला सममूल्य अपूर्णांक आहे. म्हणून आपण येथे काय शिकलो? हेच
की केवळ गुणाकारच नाही, तर अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने भागले तरीही आपल्याला त्या संख्येचा सममूल्य अपूर्णांक मिळतो. आता जर तुम्ही गुणाकार किंवा भागाकार करत असाल तर अपूर्णांकाचे मूल्य बदलते का? नाही, ते बदलणार नाही. कारण तुम्ही अंश आणि छेद दोन्हीला गुणत किंवा भागत आहात आणि त्यांचे मूल्य समान राहील. केवळ आणि केवळ याच कारणाने यांना सममूल्य अपूर्णांक असे म्हटले जाते, जे वास्तवात एकच मूल्य दाखवतात.